गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे वाजले 4 आणि आता आम्ही निघतोय सुळामाचीला. सगळे उठलेले आहेत, पॅकअप चालू आहे आणि गर्दी होण्याच्या आत आम्हाला पोचायचं आहे आणि त्यानंतर तोरणालाही पोचायचं आहे. 8 तास मिनिमम तरी लागतील. काल रात्री बरेच लोक आलेले होते गडावर राहण्यासाठी. थंडी पण खूप आहे, तर शेकोटी चालू आहे काही लोकांची आणि काही लोक झोपलेले आहेत. आणि आमच्या इकडे टेंट ठिकाणचे आता पॅकअप होतोय. पूर्ण अंधार आहे मित्रांनो, काहीच दिसत नाही. इकडं मोबाईलच्या टॉर्च वगैरे बॅटरीवर चालू आहे. तर हे असा छोटासा एक डोअर लागला दरवाजा, त्याला पार करून आता पुढे स्टेअरने खाली. मित्रांनो आता आम्ही चिलखती बुरुज आणि 16 माची जवळ पोचलो आहे आणि ह्या स्टेअर्स इथं लिहिलेलं आहे चिलखती बुरुज. जो सनराईजचा जो व्ह्यू आहे तो आपल्याला चिलखती बुरुजवरनं बघायला मिळेल. आणि 16 माची पुढे राहते, म्हणजे पूर्ण तो एक लाईन दिसते, तर ती 16 माची आहे. बट आपण इथून कवर करू सगळं काही. थोड्याच वेळात सनराईज होईल आणि पब्लिक पण यायला सुरुवात झालेली, चांगली झालेली आता. आणि काही पुढे गेलेले आहेत 16 माचीला. तांबडं पण हळूहळू फुटतंय. आता निघालो आम्ही इथून चिलखती बुरुजवरनं. आता खाली नेडं इथे दाखवू, ते बघायचं आहे. त्यानंतर मग पुढे निघूया. असा दरवाजा आहे छान जुन्या टाईपचा. ची कमान तुटलेली आहे आणि इकडं हे पूर्ण तटबंदी आहे. आणि हा इकडं ही चिलखतीची जी तटबंदी साईडला आपण जे वरती होतो आता मगाशी, इथं तटबंदीच्या इथं आहे ना एक गणपती बाप्पाची मस्त अशी मूर्ती आहे मध्ये. बाप्पाची छोटी मूर्ती बघितली. खाली उतरून आलो ना तर ह्या साईडला एक 16 माची तटबंदी दरवाजा, तर इथं एक दरवाजा आहे खाली. आपण जाऊन बघूया काय खाली. तर इथं हा दरवाजा आहे, तर खाली काही नाही आहे, खाली पूर्ण दरी आहे. आता वरती निघूया. छोटा चोर दरवाजा असू शकतो मी त्या काळी. हे मागे जे तुम्हाला नेडं दिसतंय मस्त छान आहे. कमीत कमी 10 ते 15 मुलं तिथं बसू शकता. इतक्या मोठ्या साईजचं ते नेडं आहे. आणि समोर जे इकडे 16 माचीचा पूर्ण असा लांब प्रदेश, तटबंदी दोघं साईडने. चला आता आपण पुढे तो बुरुज बघूया वरती, आणि तो बुरुज बघून झाल्यानंतर संजीवनी माचीला जाऊ. संजीवनी माचीवरनं खाली एक तोरणाला जाण्यासाठी रोड आहे, छोटीशी वाट आहे, तर त्या वाटेने आपल्याला खाली जायचं आहे. चालत होतो वाटेने, तर हा दादा मिळाला रस्त्यात आणि असंच काहीतरी विकतोय नाही का खाण्यासाठी, बिस्किट वगैरे, त्यानंतर काकडी, चहा विकतोय, त्यानंतर बरंच काही आहे, पेरू वगैरे, पाण्याची बॉटल. तर तुम्हाला असं सांगायचं आहे की आपण गड किल्ल्यावर येतो, बरेच मुलं आम्ही बघितले ना की बरेच विचारतात की खाली 10 रुपयाला पाण्याची बॉटल आहे आणि तुम्ही 50 रुपयाला कशा एवढी का महाग देतात असं. तर त्यांची मेहनत आहे, खालून वरती इतकं आणतायत ते. आपण एक छोटीशी 20 किलोची बॅग पण आणायला नाकीनऊ येतात आणि ते एवढं सगळं आपल्यासाठी आणतायत. तर 40 रुपये त्यांना दिले तर काय अडचण आहे.
तर असंच आमचा एक सांगायचा हेतू आहे की तुम्ही अशा काही गोष्टी टाळा आणि त्यांच्याकडनं जे काही असेल ते घ्या, कारण की ते इतकं पण हे नाही करत आहे, त्याच्यामागे मार्जिन जास्त काढत नाही, त्यांची मेहनत आहे पूर्ण खालून वरती आणण्यापर्यंत. तर त्याची काळजी घ्या, हे सांगायचं एक माझा मेसेज होता तुम्हाला बस. बघा मित्रांनो, इकडनं आपण आता वरतून जसं खाली आलो ना, तर इकडनं एक छोटीशी वाट दिसते, एक छोटी ट्रेल आहे, तर इकडनं जायचं. आता कोणाला तरी विचारून घ्यायचं आहे नाही का, आता मी तुम्हाला जसं बोललो ते जे फळं विकणारे असतात पाणी बॉटलवाले, त्यांना विचारून घ्यायचं, प्रॉपर सांगतील तुम्हाला. तर साईडने पूर्ण दरी आहे आणि त्याच्या वाटेने आता आम्ही चालतो आहे. आणि पकडायला वगैरे काही नाही सेफ्टीसाठी, फक्त जपून पाय टाकायचा खाली. सुळामाची समोर दिसते तुम्हाला आणि आम्ही आता असं साईडने कडेने चालत येतोय. काल सनसेटच्या टायमाला आपण इकडनं चालू होतो, आता ह्याच वाटेने आपल्याला पुढे जायचं आहे. दरवाजाकडनं खाली उतरायचं आहे. या वाटेला आलो आहे, जी मी मगाशी बोललो होतो वरतून, आणि हा दरवाजा दाखवला होतो मला वरतूनच. आता परत असं चालायचं आहे थोडंसं खाली, परत उजव्या हाताला खाली टर्न घ्यायचा आहे. हा बघू शकता तुम्ही, पूर्ण एंड टोक आहे, म्हणजे तो टोक आणि हा टोक सुळामाचीचा आणि संजीवनी माचीचा पूर्ण कव्हर केला. अशा प्रकारे आता आम्ही पूर्ण राजगडाचा जो संजीवनी माचीचा जो सुळका होता तो पूर्ण खाली उतरून खाली आलो इथं, आणि थोडा रेस्ट करतोय. नाश्ता वगैरे काही केला नाही सकाळी, तर ORS आणि काहीतरी पेरू वगैरे घेतला होता आम्ही, बिस्किट वगैरे खाऊ. त्यानंतर आता पूर्ण इथून छोट्या छोट्या टेकड्या पार करायच्या. आता आम्ही खाली उतरतोय आणि इकडे पाठीमागे आहे ना, आता खाली एक पाटी बघितली आम्ही, सावधान असं लिहिलेलं आहे त्याच्यावर काहीतरी. तर तिथं आहे ना एक रोड आहे डांबरीकरण, परत तो क्रॉस करून वरती चढायचं आहे, ह्या टेकडीवर जायचं. आता चला आता खाली उतरूया. आता आम्ही ऑलमोस्ट पोचलो आहे. मग अशी वाट बोललो होतो तुम्हाला, रस्ता लागतो म्हटलं डांबरीकरण. तर असे मोठे मोठे 3 ते 4 डोंगर आम्ही पार करून आता इथपर्यंत पोचलो आहे. परत इथून आता वरती चढायचं आहे. हा बघा डांबरीकरण आहे, हद्दस आरंभ, इकडे तोरण आहे. तर ह्या साईडला इथं विल्हे विभाग आहे, हद्द आरंभ,
तोरणा इथं बोर्डावर लिहिलेलं आहे. तर इथून आता वरती जायचं आपल्याला. परत एक टेकडी मोठ्या ती पार करून परत पुढे जाऊन जे कात्रे बाबांचं घर आहे तर तिथं थांबायचं आहे. तिथं थांबवणार आहे. वा क्या बात आहे. आणि इथं लिहिलेलं आहे, तुम्ही बघू शकता, दिसत असणार तुम्हाला. धारदेव प्रसन्न महादू लक्ष्मण कचरे, तोरणा, राजगड. चहा नाश्ता, जरेचे पाणी, बिस्लरी, लिंबू सरबत मिळेल. रात्र झाली तरी राहण्याची सोय. रात्र झाली तरी आवाज देणे. आवाज देणे. महादू कचरे यांच्याकडे राहण्याची सोय आहे. महादू कचरे असं छान त्यांनी हे बोर्ड स्वतःच्या हाताने इथं लिहिलेलं आहे. आता इकडं आपल्याला डाव्या हाताला जायचं आहे बाबांच्या घरी. चला आता. हो तेच आहे आजीन ते. हो आजी आलो आलो आलो. आजी वाट बघताय आमची. आजी घ्यायला आले का आम्हाला? घ्यायला चला चला. मोत्या बसलेला समोर भुकतोय आमच्यावर. इकडे पण एक छोटंसं झोपडी आहे त्यांची. आणि छान असं टुमदार घर त्यांचं. हो खुशी. हे बघा प्रेमची खुशी बघा. या पूर्ण ट्रॅकमध्ये प्रेमची खुशी बघा. हे त्यांचं निसर्गरम्य असं घर. आणि जो आपला ग्रुप होता पुढे तर ते इथे बसलेले दादा ते. हे बाबा कचरे बाबा. नमस्कार बाबा. नमस्कार. पहिला ते काम करा. जेवढं येते ते पहिला फोटो नाही आता का. तेच रे ना, आम्हाला असं एकदम एक्साइटमेंट होऊन जाते की कधी पोहोचू तुमच्याकडे, नाही का. टेकू का मग कशाला टाकू. बाबांनी काय भारी व्यवस्था करून ठेवली. तुम्हाला घरातलं दाखवतो मी आतलं बाबांचे. बाबा तुमचं घर दाखवू शकतो ना मी? हो दिसते की तुमच्या युट्यूबला. नाही आपल्या युट्यूबला दिसतं ना. हा हे सगळं ना कसे. मस्त. हे बाबांचं मस्त पाण्याची इथं व्यवस्था केलेली आहे. आतनं पार स्वयंपाका सहित आहे तुमच्या. हो ना. हा अरे वा बाबांचा फोटो इथं. छान फोटो आहे. कॅलेंडर वगैरे. हा बघा नॅचरल लाईट वरतून. बाबांचं पलंग. इकडे पण एक खोली आहे. आणि ही घर परत इकडे. अरे वा वासरू आहेत. बाबांचे 2 मस्त वासरू आहेत तिथं. हे बाबा आजींची किचन रूम. छान मस्त लाईट लावला. वा. तुम्ही किती वर्षापासून राहताय बाबा? लय वर्ष. किती तरी अंदाज? 300च्या पुढं. 300 वर्षाच्या पुढं. बापरे एवढं वर्ष झाले? हा म्हणजे मला पंजा कळतोय. आमचा जे पंजा असतो ना आपला तो मला कळतोय. म्हणजे तो किती वर्ष राहिला असेल. तुमचं किती वय मग आता? माझं आता आलं 80 वट्या काय. 80 वर. आणि आजींचं? आजींचं आलं 60. अरे बापरे खूप वर्ष झाले. एवढ्या वर्षापासून इथं राहतात तुम्ही? हा. आणि वरची माची वगैरे. बापरे. आणि इथं असं प्राण्यांचा याचा त्याचा काही धोका नाही तुम्हाला? काही नाही काही नाही. आणि मग तुम्ही हे साहित्य कुठून आणतात मग सगळं? वेल्हे तालुका. मग इथून पायी जाता खाली? इकडे आमचं गाव आहे ना. खाली गाव आहे का? त्या गावात गाड्या येतात. अच्छा. मग तिथून वर डोंगरांना डोक्यावर आणायचं. एवढी कसरत. एवढी आता तुमची एवढी लोक येते. नाही नाही तुम्ही पुण्याचं काम करताय. तू खरं आहे बरं का. खूप छान. भारी वाटलं तुमचं घर. पाहिल्यावर मग आणि भारी वाटतं. तिकडे नाही तिकडे. ते छान असं घर आहे त्यांचं. बघितलं मित्रांनो छान असं घर केलेलं आहे त्यांनी. एवढ्या वर्षापासून ते इथं राहत आहेत. तुम्हाला असं कोणत्याच रिसॉर्टला रेस्टॉरंटला बघायला मिळणार नाही. तर इतकं छान असं प्रसन्न वाटतं इथं. आणि हे कधी वाटतं जेव्हा तुम्ही असं नाही का 10-5 किलोमीटर चालून आल्यानंतर तुम्हाला जो अनुभव येतो ना इथं आल्यानंतर तो भन्नाट आहे. आणि समोर दिसतोय तोरणा. बसतो जरा रेस्ट घेतो इथं.
आता आम्ही जेवायला बसलोय सगळे, दादा ते पण बसले जेवायला. आणि पिठलं आणि भाकरी आहे मस्त, तुम्ही बघू शकता. तांदळाची भाकरी आणि पिठलं, आता सगळेजण मस्त छान जेवण करतील. आणि डाळ आणि भात पण आहे, ते पण आहे. चला मंडळी आता जेवण करूया. मित्रांनो, आता आम्ही कात्रे मामांच्या घरी आहे ना, छान असं जेवण झालं आमचं. पिठलं आणि भाकरी तुम्ही बघितलं असणार. मस्त जेवण केलं आणि त्याच्यासोबत तोंड लावायला मस्त ठेचा होता. तर ठेच्याचं जेवण मस्त छान होतं आणि प्रॉपर जेवण वगैरे झालं. आणि बाबांनी ना वही दिली आम्हाला, एक नोटबुक आहे आणि त्याच्यामध्ये ना जे पण ट्रॅकर्स मंडळी इथं येतात, इथं जेवण करतात, जे पण काही करतात, पाणी वगैरे पिणं वगैरे, तर त्यांचे फीडबॅक प्रतिक्रिया ना इथं मांडतात ते. तर त्या सगळ्या गोष्टी ना त्यांनी सगळं असं नोट डाऊन केलेलं आहे मुलांनी. बरेच ग्रुपवाले आलेले आहेत, मुंबई पुण्यावाले, सातारा सांगलीकडचे. तर बाबांचा एक आग्रह आहे की तुम्ही पण काहीतरी फीडबॅक तुम्ही लिहून ठेवा म्हणे इथं. तर आता लिहितोय मी बाबांसाठी काहीतरी 2 शब्द. आजची तारीख 29 आहे ना, 29/12/2024. 2024चा वर्षाचा 3रा दिवस, वर्ष संपण्याचा. हां, त्या असं लिहिलेलं आहे आम्ही प्रतिक्रिया. येत आहे ना. नमस्कार मित्रांनो, आत्ताच आम्ही कात्रे बाबांनी त्यांच्याकडून जेवण मस्त केलं आणि छान असे त्यांचा स्वभाव आहे. पाणी वगैरे मनसोक्त त्यांनी दिलं आम्हाला आणि खूप असं प्रेमाने जेवण त्यांनी घालवलं आम्हाला, नाही का. तुम्ही कधीही राजगड तोरणा हा ट्रॅक करत असणार तर रस्त्यात कात्रे बाबा यांचं एक छोटं घर लागतं आणि त्या ठिकाणी जेवायला तुम्ही येऊ शकता, कधी पाणी पिण्यासाठी येऊ शकता, सरबत वगैरे, नाही का. आणि भेट द्या तुम्ही. चला बाबा, धन्यवाद. चला भेटू आता कधीतरी नव्याने. मित्रांनो, आता 2:30 वाजलेले आहेत आणि पोचायला कमीत कमी आता 2-2.5 तास तरी लागतील वरती. बुधला माचीकडनं चढायचं आहे. आराम पण केला. मित्रांनो, आता समोर बुधला माची एकदम स्पष्ट दिसते. समोर राजगड दिसतोय, पूर्ण धुक्यांमध्ये हरवला आहे. आणि या छोट्या छोट्या टेकड्या दिसतात तुम्हाला, छोट्या मोठ्या सगळ्या. आणि तिकडं ते कात्रे मामांचं घर होतं. खूप जाम झालं मित्रांनो, खूप स्टीप ही वाट. पोचलो आम्ही आता. आलो, पाठीमागे बघू शकता तुम्ही बुधला माची दिसते आणि इकडं तोरणाचा पूर्ण प्रदेश. खूप स्टीप होते, जागेवर होती पूर्ण वाट, दम लागत होता. आणि इकडे आपली मंडळी येते खाली. या पूर्ण कातळ माथ्यावरनं चढत चढत वरती जायचं आहे. वरती येणार लोखंडाची शिडी दिसते, ती शिडी चढून वरती पोचायचं आपल्याला.
चढून आलो आम्ही वरती लोखंडाची शिडी आणि दादांना ते भेटले. काकडी वगैरे खातोय, पाणी वगैरे पिऊन मग पुढे प्रवासाला निघू. तर वरती आलो आम्ही. खूप भारी वाटतंय आणखी एवढं जिंकलो आपण एवढंच वाटतंय बस. कारण की हा पहिला ट्रॅक म्हटलं जाईल, रेंज ट्रॅक इतका मोठा. याच्या अगोदर केला होता राजमाची आणि कोंडाणे केव वगैरे, बट इतका नव्हता तो. पण हा खूप एक्स्ट्रीम झाला, सगळ्यांसाठी होता नवीन. आणि त्यात प्रेम प्रवीण हे नवीनच होते, जास्त ट्रॅक वगैरे त्यांचे झालेले नाही याच्या अगोदर. प्रवीणचा तर पहिलाच होता, तर त्यामुळे ही एकदम ग्रेटफुल गोष्ट आहे आमच्यासाठी. आणि आता परत हा इथं बुदलामाची आहे, बुदलामाची बघू, त्यानंतर पुढे निघू आपण झुंजार माची वगैरे बाली किल्ला साईडला. काय भारी वाटतंय. मित्रांनो बघितलं, पूर्ण ही पाऊलवाट आम्ही चढत चढत इथपर्यंत आलो. खालीवरती पूर्ण करत करत इथपर्यंत पोचलो. आणि इकडं पाठीमागे पूर्ण हा तोरणा किल्ला, स्वराज्याचं पहिलं तोरण. तुम्हाला तिकडनं जो पॉईंट दाखवला होता वरती येण्याचा, तर तो आहे मिठ पिलवारे म्हणून एक गाव आहे. तर तिथून एक स्टार्ट पॉईंट आहे तोरण्याला यायला. आणि वेल्हे मार्गे पण तुम्ही वरती येऊ शकता. मोस्टली लोक वेल्हे मार्गेच येतात, इकडनं काही कोणी आलं तर इकडनं येतात. मित्रांनो, हा समोर आपल्याला ज्या दादानी सांगितलं होता तो भगत दरवाजा इथून दिसतोय. आणि इथं पाण्याच्या 3 टाक्या आहेत आणि तिकडे बुदलामाची आहे. असं आपण पूर्ण राऊंड करून इथपर्यंत आलो. आता वरती हा इथं एक पॅच आहे मित्रांनो, सांभाळून चालावं लागेल. आता इथून रॅलिंग सुरू झालेली आहे, त्याला फॉलो करत वरती जायचं आहे. कारण की हा पॅच जरा निसरडा आहे खाली, चांगला आहे सेफ्टीसाठी. इथं पावसाळ्यात तर खूप हाल होतील इथं लोकांनी, सांभाळूनच जावं लागेल. वरती दोघं साईडला रेलिंग लागला, खूप निमुळती वाट आहे. आता आम्ही एकदम ॲक्युरेट टायमाला पोचलो आहे. समोर दिसत असणार तुम्हाला सनसेट होतोय, कारण की पूर्ण फॉगी झालेलं आहे वातावरण. पण त्या ढगांमधून आता इतका भारी दिसतोय, तुम्हाला मी झूम करून दाखवतो. आणि खाली इकडं एक वाट आहे खाली जाण्यासाठी, असा पूर्ण हा व्ह्यू आहे. आणि इथून पूर्ण व्ह्यू दिसतोय टोटल. समोर तुम्हाला छोटासा एकदम दिसतोय सन. आणि हा समोरचा प्रदेश, आपण ज्या वाटेने आलो ती वाट. आणि समोर दिसतोय राजगड.
थोड्याच वेळात आम्ही बाली किल्ल्यावर पोचणार आहे. खूप मोठी असं भक्कम बांधकाम दिसतंय आणि शेजारून पायरी मार्ग आहे वरती जाण्यासाठी. षटकोनी आकाराचा बुरुज आहे आणि हा पूर्ण गोमुखी आकाराचा दरवाजा आहे. आता वरती जाऊया. अशा प्रकारे गोमुखी दरवाजा असतो. काही काम आत्ताच्या काळातलं आहे आणि काही जुनं काळातलं काम आहे. समोर इकडे पायरी वरती जाण्यासाठी आणि पूर्वी इथं खोल्या असतील, देवळ्या वगैरे. आता वरती पठार लागलेलं आहे मोकळं. साईडने चहूबाजूने पूर्ण तटबंदी आहे. एक पाण्याचं टाकं बघायला मिळतं आपल्याला. पिण्यायोग्य नाही आहे पण वापरू शकतो आपण. हो आले दादा तुम्ही. आता आपण ऑलमोस्ट पूर्ण बाली किल्ल्यावर आलेलो आहे. आपली मंडळी वरतून चालली, मी थोडं खालून जातो इकडं. साईडचा पूर्ण असा व्ह्यू आहे. इकडे पण एक साईडला बुरुज आहे आणि पूर्ण वाटा दिसत आहेत. तुम्हाला दिसत असणार तर छोटे छोटे वाटा दिसत आहेत मध्ये. इथे आपल्याला मेंगाई देवीचं मंदिर बघायला भेटतं. मंदिरात जाऊ आपण. आणि परत इथं एक छोटंसं मंदिर आहे, महादेव मंदिर. तर असे 2 मंदिर आहेत शेजारी शेजारी. तोरणेश्वराचं मंदिर आहे. हे तोरणेश्वर आहे. आणि हे मेंगाई देवीचं मंदिर आहे. आज आम्ही इथंच मुक्काम करायचं ठरवलं आहे, मंदिराच्या साईडला. इथं टेंट वगैरे टाकू साईडला. आता दर्शन वगैरे घेऊ देवीचं. आणि हा परिसर मस्त आहे इथं राहण्यासाठी पण. थोडं साईडने भिंत वगैरे, टेंटला काही वारा वगैरे काही लागणार नाही. हे मेंगाई देवी मध्ये सुद्धा राहू शकतो आपण. महाराजांची मूर्ती आहे. हे मेंगाई देवी. जय छत्रपती शिवाजी महाराज. पाऊस वगैरे आला तर आपण मध्ये सुद्धा टेंट टाकू शकतो इन केस.
मस्त खिचडी झालेली आहे, प्रेमने बनवलेली आहे. हां, तोरण्याचे शेफ प्रेम आहे आणि राजगडचे जेवण वगैरे करतो आणि मग झोपायची तयारी करतो. उद्या सकाळी पहाटे उठायचं आम्हाला लवकर सनराईज बघायला. कसं वाटतं रे? एक नंबर. खिचडी कशी झाली? मस्त. शेवटी आपले गौरव दादांचा गौरव. खिचडी बनवलेली त्याचा आस्वाद घेतोय आम्ही. प्रवीण कशी झाली रे? एक नंबर झालं मस्त. तेजस? एक नंबर. कॉफी काय तेजसचं जे डिश आहे ती बघून घेतो मी. एक नंबर आहे. गरजेला खातोय. जेलमध्ये नसतं का वाढ वेळेला केळा आता. चला आता आम्ही जेवण करतो. मित्रांनो आता आम्ही इथं आहे ना जेवण वगैरे करून शेकोटी पेटवली आणि इथं साईडला टेंट आहेत आणि इकडे अवधूत भांडे घासतोय. आणि पूर्ण थंडी झालेली आता वातावरण. कमी कर रे. इकडे पूर्ण भांडे घासायचं चाललंय. अवधूत भांडे कशाने घासतोय बघा गवताने. तर आता आमचे जेवण वगैरे झाले, भांडे वगैरे घासले अवधूत आणि तेजसने. आणि इकडे शेकोटी चालू आहे पाठीमागे आणि बाहेर पूर्ण थंडी आहे. आता झोपायची तयारी झालेली आहे, झोपू पण. आणि सकाळी लवकर आम्हाला झुंजार माचीला जायचं आहे. चला गुड नाईट. आत्ता आम्ही मेंगाई देवीच्या मंदिरावर होतो आणि सगळं बॅकपॅक केली आणि ब्रश वगैरे केले सगळ्यांनी. गुड मॉर्निंग. चला चला झुंजार माचीला जाऊ. आलो आलो. ते कालचे मित्र भेटले. आता आम्ही चाललोय झुंजार माचीला सनराईज बघायला. मित्रांनो समोर जे टोक दिसतंय तुम्हाला ते राजगडाचा बाले किल्ला आहे आणि पूर्ण धुकं आहेत चौबाजूने. समोर मस्त ऑरेंजिश पट्टा एकदम दिसतो तुम्हाला. आता सूर्य वगैरे येईल आणि इकडे समोरची दिसते ती झुंजार माची खालची आणि हा वरचा त्याचा बुरुज आहे. भारी वाटतं सगळ्याकडे त्या ठिकाणी टेंट वगैरे टाकून लगेच उठणं आणि सनराईज बघणं. हे सुख फक्त गड किल्ल्यावरच बघायला मिळेल तुम्हाला. सूर्य दिसायला सुरुवात झाली आणि चौबाजूला पूर्ण धुकं आहेत आणि समोर सूर्याच्या शेजारी जो बाले किल्ला दिसतोय राजगडाचा. हवा पण खूप आहे आणि इकडे झुंजार माची. म्हणजे काल आम्ही ह्या टायमाला तिथून सनराईज बघितलं सुळा माचीवरनं. आज झुंजार माचीवरनं तोरण्याच्या किल्ल्यावरनं बघतोय. भारी वाटतंय. आज आता मित्रांनो ड्रोन सज्ज झालेला आहे वरती उडण्यासाठी. तुम्हाला असे छान असे शॉट दाखवू आता. आता प्रवीण मस्त कॉफी बनवतोय, ब्लॅक कॉफी. कॉफी घ्यायला कुत्रा आलंय. चावा घेतो वाटतं.
प्रेमजवळ किती कुत्रे जमा झाले. आंध्रींचा वास येत असेल त्यांनी. नावातच प्रेम आहे. हा बघा आपण बघा. 3 कुत्रे जमा झाले. अरे अरे मित्रप्रेम त्यांचं. कॉफी रेडी झाली आता. पाठी गाडा ना व्हिडिओ त्यांचा. पातेल्यातच घेतला. मस्त. आता आम्ही झुंजार माचीचा जो बुरुज होता तो बघून आता खाली चाललो आम्ही झुंजार माचीला. इथं खाली जाण्यासाठी लोखंडाची शिडी आहे, ती फॉलो करून खाली जायचं आहे. थोडं रिक्स आहे, थोडं सांभाळून जावं लागेल. आलो खाली. परत आता इथून खाली जायचं या साईडने. उतरलो. मित्रांनो, हा पॅच थोडासा झुंजार माचीला जाण्यासाठी रिक्स आहे इथं, तर इथं जरा सांभाळून या. आणि क्रॉक्स वगैरे असतील, चप्पल वगैरे असेल तर थोडं काळजीपूर्वक या खाली, कारण की मी पण सँडल वगैरे घालून आलो होतो आत्ताच. आणि इथून आपल्याला ही रॅलिंग आहे, याला फॉलो करत पुढे जायचं आहे. समोर झेंडा दिसतोय तुम्हाला झुंजार माचीचा. सगळे दिसत आहे. आता पोचण्यात आहे आपण झुंजार माचीला. हे झुंजार माचीचं टोक झालं का मग आपण पूर्ण गडाला एक तटबंदीला एक फेरी मारू आणि त्यानंतर गड उतरायला घेऊ. आणि इथं खाली एक भुयार रस्ता आहे छोटासा, हा बघू शकता खाली. अवधूत खाली गेला, त्याच्यातनं आता आत जायचं आपल्याला. पूर्ण अंधार असेल. अशी टेक्निक आहे पूर्वीची, म्हणजे शत्रूला कळणार सुद्धा नाही की कसं खाली जायचंय. आणि त्याचा हा छोटासा रस्ता आहे, इतका छोटा आहे, एकच माणूस यातनं प्रवेश करू शकतो, 2 व्यक्ती जाऊ नाही शकत. आणि अवधूत म्हणतोय की आता खाली उतरण्याचा खूप डेंजर पॅच आहे म्हणे. हा इथं रोप आहे वरती येतात तुम्ही. बरोबर. हा इथला असा पॅच आहे, त्याला आता फॉलो करत खाली जायचंय. नंबर लागलाय. आता प्रवीण चाललाय, त्याच्या मागे प्रेम, गौरव, तेजस आणि अवधूत. व्यवस्थित रे. खरा क्रॉस नव्हतं घालायला. कशाला घाबरत आहे? खाली बघ. प्रवीण
इकडनं येत पवईला जॉईन कर, पवईला चालू झालं माहिती का? इकडनं येता येईल ना. हा ते वाला चालू होतं ते इकडे डावं. हो काय नाही खाली टाक. पायऱ्या आहेत हा ना. ते लागतंय ना रे, गोप्रो लागतोय. असं माझी मान खाली होत नाही. इथून मी डायरेक्ट असं खाली वाकतच नाही ना, स्टिक पण आहे ना. चलो यो. आता हा पॅच उतरून खाली आलो. पावसाळ्यात जरा रिस्क आहे, इथं सांभाळून यावं लागतं. आणि शूज वगैरे असतील तर बेटर. आणि ज्याला सवय नसेल शूजची आणि क्रॉक्स वगैरेची, फ्लोटर्स वगैरेची, तर विदाऊट चप्पलने या खाली, जास्त ग्रिप मिळेल. आता आम्ही इकडं तटबंदीच्या साईडने चालतोय. आता पोचलो आम्ही झुंजार माचीला. बॅक साईडला पूर्ण झुंजार माची आहे, टॉप आहे. आणि इथं खाली एक पाण्याचं टाकं दिसतंय तुम्हाला. घाण झालेलं आहे. म्हणजे झुंजार माचीचं वरचं बुरुज होता. आणि तिकडे पूर्ण आपल्याला दिसतं इथून बुधला माची समोर. बघू शकता तुम्ही, इतका छोटा आहे. 3 ते 4 फुटाचा दरवाजा असेल बस. आणि साईडने पूर्ण असं प्रशस्त मोठं काम आहे दगडांचं. आतून जावं लागतं. आणि इथं सेम तसा छोटासा दरवाजा आहे एंट्री करण्यासाठी. थोडा स्पेस आहे बस. आणि आता आपण वरती होतो मगाशी. याला चिलखती बुरुज असं म्हटलं जातं. जेणेकरून जे शत्रू असतात त्यांनी मारा केला आपल्या बुरुजावर, तर पहिले हा फुटेल, त्यानंतर मग याला जे काही वाद होईल त्यानंतर मग हा ह्या बुरुजाला होईल. त्यामुळे हे असं एक कवरिंग साईडने राहतं दगडाचं. साईडने दोघं साईडने तटबंदी आहे.
आहे भक्कम आहे पूर्ण. आणि इथं पुढे एक चोर दरवाजा आहे खाली जाण्यासाठी. छोटासा चोर दरवाजा आहे. खाली जाऊन बघू आपण. इतका स्पेस आहे इथं खाली जाण्यासाठी. आणि खाली पूर्ण दरी आहे इकडच्या साईडने. परत तो चोर दरवाजा बघून आल्यानंतर परत या साईडला एक चोर दरवाजा आहे खाली. इथे पण खाली पायऱ्या आहेत. आणि इथं आपण प्रॉपर चालू शकतो. खाली तुम्ही बघू शकता पूर्ण दरी आहे. आणि ती लाईन दिसते तुम्हाला ही डोंगरांची, तर तिथून आपल्याला खाली जायचं आहे. ते लोक येतात आता वरती. आणि हा इकडं कोटी दरवाजा आहे वरती समोर दिसतोय तो. आता आपल्याला वरती जायचं इकडनं. आता खाली उतरायला सुरुवात केलेली आहे, तेव्हा त्या अगोदर आम्ही देवीचं दर्शन घेऊन घेऊ सकाळी. मेंगाई देवी. आणि इथं पुरातत्व विभागाने गडाचा पूर्ण मॅप एक पत्र्यावर पूर्ण कार केलेला आहे. तर तुम्हाला कळेल की इथं कोणत्या कोणत्या पॉईंट कुठं काय आहे. चित्ता दरवाजा, बुधला, वडजाई सुळका, चिलखती बुरुज. 4660 फूट हा किल्ला आहे तोरणा. पुण्यापासून किती डिस्टन्स आहे, सिंहगड किती डिस्टन्स आहे, सगळं काही याच्यावर आहे. आणि मेंगाई देवीच्या मंदिरासमोर आणि जे महादेवाचं मंदिर आहे तोरणेश्वर, त्याच्या एक्झॅक्ट समोर आहे ना या वीरगळी आहेत. तर वीरगळींवर बघा तुम्ही, इथं महादेवाची छोटीशी पिंड दिसते. त्याच्यावर पूर्ण नक्षीकाम केलेलं आहे. आता तोरणेश्वराचं दर्शन घेऊ. छान मंदिर आहे. आता आम्ही माळेचा बुरुज आहे समोर, तर तो बघायचा आहे. आणि त्यानंतर कोटीचा दरवाजा आहे, तर तिकडनं खाली उतरायचं आहे. आता गड उतरायला सुरुवात केलेली आहे आम्ही तशी. पूर्ण बॅग पॅक झालेली सगळ्यांची. आणि चौफेर तटबंदी एकदम चांगली आहे, अजून पण खूप चांगल्या स्थितीत बघायला मिळते आपल्याला. आणि समोर दिसतोय तो गुंजवणे धरण. छान असा बुरुज आहे. पुरातत्व खात्याने खूप चांगलं काम केलेलं आहे इथं. गडाची पूर्ण काळजी घेत आहे. आणि समोरची जी वाट दिसते तोरण्यावर येण्यासाठी. आणि इथं हा आपला समोरचा दरवाजा. तर हा समोरचा लक्कडखाना आहे. इथं एक फलक लावलेला आहे. आणि इथं जे आपण पाणी घेतलं होतं मगाशी, त्या टाक्याचं नाव आहे खोकड. तर हे समोरचं टाकायचं आहे. ही पाण्याची टाकी आहे. या पाण्याच्या टाकीमध्ये आता आहे ना जो कोपरा दिसतोय, तर आम्ही रात्री तिथूनच पाणी घेतलं. आता आम्ही तोरणजाई मंदिर आहे देवीचं, तर त्याचं दर्शन घेऊ. आणि इथं साईडला काम चालू आहे ते चुन्याचं वगैरे गडावर. तर इथं मंदिर आहे तोरणजाईचं. पाठीमागे बघू शकता तुम्ही, दगडाचं मंदिर आहे जुन्या टाईपमध्ये.
आता आपण कोटी दरवाजाने खाली उतरणार आहे. पूर्ण भक्कम आहे आणि गोमुखी प्रकाराचा हा दरवाजा आहे. आपले जितकेही महाराजांचे गड किल्ले आहेत ते पूर्ण गोमुखी आकाराचे आहेत, जेणेकरून शत्रूला कळायला नको पाहिजे खालून की हे दरवाजा कुठे आहे काय आहे. तर ही पूर्ण तटबंदी साईडला. आता आपण वरतून आलो होतो आणि खाली जो आहे तो बिन्नी दरवाजा आहे छोटासा, तर तो आता खाली पार करून आपल्याला खाली उतरायचा आहे. आता बिन्नी दरवाजाला पोचलो आम्ही. छोटासा दरवाजा आहे मस्त. साईडने दोन त्याला छोटे छोटे बुरुज आहेत आणि इथून रॅपलिंग आहे थोडं. इथून आता साईडने पूर्ण रॅलिंग आहे. विरळ आहे रोड, हळूहळू चालावं लागते. मित्रांनो, आत्ताच गड उतरून खाली आलो आम्ही तोरणा किल्ला. खूप भन्नाट असा अनुभव होता, कारण की कालपासून आम्ही पूर्ण चालत येत होतो राजगडपासून आणि उन्हात झालं आमचं सगळं काही. आणि कचरे मामा आहेत तर त्यांच्याकडे आम्ही जेवायला थांबलो होतो काल, तर खूप तिथला पण अनुभव एकदम भन्नाट होता. आणि गड खूप छान आहे, बघण्यासारखं आहे, आवर्जून या कोणीही. आणि वन डे पण तुम्ही करू शकता किंवा स्टे पण करू शकता. स्टे करणार असणार तर एवढीच काळजी घ्यायची की गडावर कचरा होणार नाही आणि ते थोडंसं लक्ष द्या. आणि बाकी तर मजेशीर होता. बाकी ज्यांना काय वाटतं? माझी सर्वांना विनंती, प्रत्येकाने आपले राजांचे जेवढे पण गड किल्ले शक्य होईल तेवढे फिरा. कारण आपल्याला जो इतिहास आहे ना, तो गड किल्ल्यावर आल्यावर ते आपल्याला जो समक्ष दिसेल. तुम्ही किती पुस्तकात अभ्यास करा, वाचा, पण तो इतिहास आपल्या समक्ष दिसला ना, तो आपल्या जास्त स्मरणात राहील. तुमचे घरातले लहान मुळं त्यांना हिंडायला आलं, त्यांना आपला इतिहास दाखवा की आपले पूर्वज कशा पद्धतीने राहायचे, आपल्या राजाने कशी युद्धकला कशी युद्ध करायचे, तटबंदे कसे, किल्ल्याचं संरक्षण वगैरे सर्व इतिहास आपल्याला इथं समजेल. एवढीच विनंती माझी सर. बाकी गौरव? आणि सगळ्यांना विनंती आहे की कचरा कमी करा. जेवढा पण प्लॅस्टिकचा कचरा तुमच्यासोबत असेल तर इकडे तिकडे फेकू नका. एक प्लॅस्टिकची बॅग घ्या, जसे की आम्ही कॅरी केलेली आहे. कचरा गोळा करून घेतला जेवढा शक्य होईल तेवढा, आणि हा आपल्यासोबत कॅरी करून खाली आम्ही फेकणार आहे. तर कृपया करून गडावरती कचरा करू नये. हेच आहे की आमचा सक्सेसफुली राजगड तोरणा जे 2 वर्षांपासूनचं स्वप्न बोलू शकता की 2 वर्षांपासून स्वप्न होतं की या गडावर जायचं, पण निमित्त निघत नव्हतं. तो आता आमचा सक्सेसफुली कंप्लीट झाला आहे. खूप आनंद वाटत आहे. खूप गोष्टी बघायला भेटल्या, राजगड पूर्ण फिरायला भेटला, तोरणा पूर्ण बघायला भेटला, खूप सारा इतिहास कळला, खूप गोष्टी समजल्या. तुम्ही पण नक्की भेट द्या. बाकी तेजस, प्रेम? छान, एकदम मजा आली. आणि प्रेमने विशेष करून जे ड्रोन शॉट घेतले तुम्ही आता बघितले असणार, खूप मस्त घेतलेलं आहे, खूप सुंदर होतं आणि भारी आहे सगळं काही. तेजस? लाईक, शेअर, सबस्क्राईब. ठीक आहे, चला. ठीक आहे, चला मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, नवीन असे परत व्हिडिओ आणू आपण. चला, बाय बाय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर